नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे चौकातील सक्त वसुली, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता चौकातील वसुली करणारे गडी। तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की आजचं हे असं कॅप्शन काय आणि कोणते चौक, कोणती वसुली, कोण करते, कास करते, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा। झालंय मित्रांनो असं की छोटी छोटी खेडी गावं रस्त्याने जोडली गेली, त्यामुळे छोट्या गावामध्ये जी लोकसंख्या आहे ती जास्त प्रमाणात वाढली गेली। छोट्या गावांचं शहरांमध्ये रूपांतर झालं। जशी लोकसंख्या वाढली तशी वाहनांची संख्याही वाढली, चौक सुद्धा मोठे मोठे झाले आणि मग त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, वाहतूक सुरळीत चालावी यासाठी शासनाचा पगारी नोकर म्हणून राज्यामध्ये, शहरांमध्ये शांतता नांदावी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे पगारी नोकर ठेवले की ज्यांना आपण पोलीस म्हणतो किंवा जे ट्रॅफिक हवालदार असं म्हणतो। परंतु हे जर बघितलं आपण तर ह्या ट्रॅफिक हवालदारांना अजूनच सुविधा देण्यासाठी चौकामध्ये सिग्नल उभे केले गेले की ते त्यांचं सहाय्य व्हावं आणि कोणत्याही पद्धतीमध्ये कोणालाही जाता येता अडथळा होऊ नये आणि जाणं येणं सुरळीत व्हावं, रहदारी सुरळीत व्हावी। यासाठी ही मंडळी नेमलेली असताना काही वेळेस आपल्या लक्षात येतं की ही मंडळी काही वेळेस काही गाड्यांना अडवतात, त्या गाड्या बाजूला घेतात, त्याची कागदपत्र चेक करतात। आता ही कागदपत्र चेक केल्यानंतर असंही लक्षात येतं की सर्रासपणे वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून ही मंडळी नेमलेली असतात, परंतु ही जी काही मंडळी कागदपत्र चेक करतायत ही कशासाठी करतायत, काय कारण आहे, तर कोणाकडे लायसन आहे का, गाडी त्याचीच आहे का, किंवा त्याच्याकडे त्या लायसन त्याचं एक्सपायर झालंय का नाही झालंय का, या अशा विविध कारणांसाठी ती कागदपत्र चेक करत असतात। अगदी बरोबर आहे, कारण ते नियमात लोकांनी नियमाप्रमाणे वागावं, परंतु रस्त्याला जे काही सिग्नल आहेत त्या ठिकाणी ही कागदपत्र चेक करणं खरंच योग्य आहे का? त्या ठिकाणी जर काही नियम मोडला जात असेल, रहदारीला अडथळा निर्माण होत असेल तर गाडी अडवणं, बाजूला घेणं ही गोष्ट योग्य आहे। परंतु तिथं तसं नसणं, बाकीच्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी ऍड केल्या जातात। परंतु काही वेळेस असं लक्षात येतं की प्रत्येक महिन्याचा जो शेवटचा आठवडा असतो यामध्ये प्रत्येक चौकामध्ये जास्तीत जास्त पोलीस असतात आणि जास्तीत जास्त गाड्यांच्या बाजूला घेत असतात, गाड्यांची चौकशी करत असतात, त्या गाड्यांची कागदपत्र चेक करत असतात। असं बघितल्यानंतर मनामध्ये शंका येते की जी तुमच्या मनात येते ती माझ्याही मनामध्ये निर्माण झाली की असं का होतंय, की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच असं का केलं जातंय। आणि मग जी मंडळींच्याकडे काहीकडे लायसन नसेल, काहींचं एक्सपायर झालेलं असेल लायसन, काहींचं घरी असेल, किंवा गाडीच्या हेडलाईट नसते, काहींची नंबर प्लेट व्यवस्थित नसते, तिचा कलर गेलेला असतो, असे काहीतरी विविध कारणं देऊन ही मंडळी त्यांकडून पावत्या फाडण्याचं काम करत असतात। आणि हे मॅक्झिमम शेवटच्या आठवड्यात जास्त दिसतं। आणि मित्रांनो, याचं कारण काय? मग शेवटच्या आठवड्यात लोक जास्त सिग्नल तोडतायत का नियमबाह्य वर्तन करतायत का वाहतुकीला अडथळा करतायत का? नेमकं शेवटच्या आठवड्यात असं काय करतंय? तर मला जे वाटत होतं किंवा मला जे वाटलं ते मित्रांनो, त्याचं उत्तर मला मात्र सापडलं आणि ते उत्तर काय आहे तुम्ही ऐका। आज मुंबईतून बाहेर पडत असताना एक धक्कादायक अनुभव मिळाला। म्हणजे एका सिग्नलला वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली आणि ड्रायव्हरकडे जो काही ऑनलाईन दंड आहे तो तात्काळ भरला पाहिजे अशी मागणी केली। हा एकूण काय प्रकार आहे याची मी चौकशी केली, कारण खरं तर वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांविषयी नितांत आदर आहे, कारण उन्हातान्हात, पावसा पाण्यात, अगदी इतक्या प्रदूषित हवेत सुद्धा सातत्यानं हे सगळे बांधव आपलं काम करत असतात। पण मी चौकशी केल्यानंतर त्या भगिनींनी ओळखलं आणि तिने थेट मला मोबाईलवरचा मेसेज दाखवला आणि हा मेसेज जास्त धक्कादायक होता। या मेसेजमध्ये थेट इन्स्ट्रक्शन होती की प्रत्येक चौकात 25,000 रुपयांची वसुली ही व्हायलाच हवी आणि 20 गाड्यांवर कारवाई ही व्हायलाच हवी। एकूण चौकांची संख्या गुणिले 25,000 जर हा एकूण आकडा बघितला तर हे खूपच धक्कादायक असे एक वास्तव समोर येते।
आणि मला वाटतं संबंधित मंत्री महोदयांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जर यावर प्रकाश टाकला तर आतापर्यंत आमचा जो एक समज आहे की वाहतूक शाखेच्या पोलीस बांधवांचा खरं तर कर्तव्य हे वाहतूक नियमनाचं असतं. त्या पलीकडे जाऊन जर हे आत्ताचं ट्रिपल इंजिन सरकार अशा पद्धतीच्या वसुलीसाठी जर वापर करत असेल तर आमच्या ज्ञानात याने खरं तर भर पडेल. हा अत्यंत धक्कादायक अनुभव आहे आणि अशा पद्धतीने जर टार्गेट देऊन ही जर वसुली केली जात असेल तर खेदानं म्हणावं लागेल की मग ज्याला ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं त्याची ट्रिपल वसुली चालू आहे. मी जाणीवपूर्वक त्या पोलीस भगिनीचं नाव किंवा आयडेंटिटी रिव्हील करत नाही, करणारही नाही, कारण अत्यंत विश्वासानं तिनं ही गोष्ट दाखवली आणि मला म्हणाली दादा हे खरंच अवघड आहे, एवढी वसुली शिवाय जागा सोडायची नाही अशा आम्हाला सूचना आहेत. त्यामुळे खरोखर जनतेला ही उत्सुकता आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मला सुद्धा उत्सुकता आहे की अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स, अशा पद्धतीच्या सूचना या नेमक्या कोणाकडून दिल्या जातात. कृपया संबंधित मंत्री महोदयांनी यावर प्रकाश टाकावा. हे आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय अमोल कोल्हे साहेब. यांचा व्हिडिओ तर तुम्ही ऐकलेलाच आहे, परंतु या अमोल कोल्हे साहेबांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. कारण की असं व्हिडिओ व्हायरल करणं आत्तापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी केलं नसावं किंवा माझ्या बघण्यातही नाही. आणि काय घडलंय तर अमोल कोल्हे साहेबांची गाडी एका सिग्नलला पकडली जाते, त्या ठिकाणी ऑनलाईन दंड भरा. आता पोलिसांना तर पावत्या पण दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे एक ॲप आले. काय म्हणतंय शासन की सर्व व्यवहार पारदर्शक असावे म्हणून त्यांच्याकडे ॲप दिले. कुठलीही टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तिला फक्त तिच्या नंबरवर क्लिक करायचंय की तुम्हाला त्याची दंडात्मक पावती तुमच्या ऑनलाईन येते. म्हणजे तुम्हाला जास्त कष्ट करायची आता गरजच नाहीये. तुम्ही जर सिग्नलमधून फोर व्हीलरमधून जात असाल आणि पोलिसांच्या लक्षात आलं, त्याने हात दिलाय, तुम्ही नाही थांबले, तो पाठीमागून क्लिक करतो नंबरवर की जो दंड आहे ते तुमच्या खात्यात येतो. म्हणजे तुम्हाला थांबायची सुद्धा गरज नाहीये. एवढं शासन तुमची मित्रांनो काळजी घेते की थांबायची गरज नाहीये. तुम्हाला पावती तुमच्या घरी येते, मोबाईलवर लगेच पावती येते की आपण या ठिकाणी सिग्नल तोडला किंवा अशा वेळेमध्ये आपण असं घडलंय, त्यामुळे तुम्हाला एवढा दंड भरायचा आहे. म्हणजे इतकं शासन तत्पर झालंय की जसं लोकांना सुविधा देतंय शासन, त्याच्यापेक्षा जास्त तत्पर लोकांकडून पैसे कसे गोकळता येतील किंवा सक्तीनं लोकांच्या खिशाला कात्री लावून कसे पैसे काढता येतील यासाठी एवढं तत्पर झालंय शासन. त्याच तत्परतेने शेतकऱ्याला शासन मदत करतंय, त्याच तत्परतेनं लोकांच्या कारखानदारीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मदत करते, त्याच तत्परतेनं दुधाला भाव देते, त्याच तत्परतेनं महाराष्ट्र शासन कांद्याला भाव देते, त्याच तत्परतेनं कामगारांना काम देते की त्याच तत्परतेनं जी काही शिकलेली मंडळी आहेत या शिकलेल्या मंडळीला नोकरी देते. अशा तत्परतेनं काम करणारे शासन तुमच्या खिशाकडून कात्री लावून तुमच्याकडून पैसे सुद्धा वसूल करते. म्हणजे शासन किती तत्पर झाले हे तुमच्या लक्षात येईल. आणि मित्रांनो, या ठिकाणी अमोल कोल्हे साहेब जे सांगतायत की 652 चौक म्हणूया याची गुणिले 25,000 गोळा झाले पाहिजे, तोपर्यंत तिथून हलायचं नाही आणि 20 गाड्यांवर कारवाई झालीच पाहिजे. म्हणजे काय, असं धरून चाला की जर समजा एखाद्या सिग्नलला सगळ्या लोकांना माहिती आहे की सिग्नल तुटलाच नाही पाहिजे, आपल्याकडून चूक नाही झाली पाहिजे, आणि त्या दिवशी जर ते 25,000 त्या ठिकाणी गोळा नाही झाले तर त्या मंडळींनी काय करायचं. कारण बॉसची ऑर्डर आहे, बॉसनी मेसेज दिलाय की 25,000 गोळा झाल्याशिवाय इथून हलायचं नाही. मग तो जो काही माणूस आहे ज्याला ऑर्डर मिळाली तो माणूस गोळा करण्यासाठी काय करेल. कोणी जर सिग्नल तोडतच नसेल, एक पॉइंट संपला, मग तो काय करणार आहे, दुसरीकडे 20 गाड्यांवर बी कारवाई करायची. म्हणजे काय, एखादा नवीन दिसेल ज्याच्याकडे लायसन नाही किंवा एखादा पोराचं वय लहान दिसत असेल त्याला तो पकडणारच आहे. त्याच्याकडे लायसन जर सापडलं तर त्याच्याकडे पीयूसी असेल की नाही, ते जर नसेल त्याला पकडणारच आहे. एखाद्या माणसाकडं टोटल त्याचं लायसन आहे, पीयूसी आहे, गाडी त्याचीच आहे, तरी त्याला विचारणार की तुमच्याकडे कागदपत्र गाडीची आहेत का. कागदपत्र गाडी खिशात घेऊन फिरतो का माणूस.
नाही तर गाडी साईडला घे. मग त्या माणसाचं काम काय असेल हे काही बघायची गरज नाहीये, कारण याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 25,000चा आकडा तयार करायचा आहे आणि 20 गाड्यांवर कारवाई करायची. असं काय? बरं, 25,000 गोळा करणं मान्य करूया आपण, पण ह्या 20 गाड्यांवर कारवाई झालीच पाहिजे, हा काय फंडा आहे? माझं असं स्पष्ट मत आहे की जे काही 25,000 या ठिकाणी गोळा करायचे आणि 20 गाड्यांवर कारवाई करायची, ही 20 गाड्यांवर कारवाई ही लिगल दाखवण्यासाठी करायची आणि 25,000 जे गोळा करायचे ते हे इलिगली गोळा करायचे. आता एखाद्यावर जर कारवाई झाली, 500 रुपये त्याच्याकडून दंड मारला, तो 500 रुपये देतो आणि निघून जातो, तो सोडून देतो सगळ्या गोष्टी. पण असे जर गोळा होणारे पैसे एकट्या मुंबईमध्ये एका दिवसाचे 1,63,00,000 होणारे असतील, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे मेसेज गेले असतील. आणि मग एका दिवसाला किती पैसे गोळा होतात मित्रांनो, लक्षात घ्या. आणि अमोल कोल्हे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी तर त्यांचं अभिनंदनच केलंय की लोकप्रतिनिधीने हा मुद्दा जनतेच्या समोर आणलाय आणि व्हिडिओ व्हायरल केलाय की ही काय भानगड आहे. कारण 20 लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, म्हणजे नियम मोडा नाही तर नका मोडू, असं आहे का? किंवा लोकांनी नियम मोडलेच पाहिजेत. आणि लोक जर नियम मोडणारच नसतील तर मग तुम्हाला असं म्हणायचं की ट्रॅफिक पोलिसांचं काही काम नाही तिथे, किंवा एखाद्या गावामध्ये समाधानाने लोक राहत असतील तर तिथे पोलीस स्टेशनची काही गरजच नाहीये, मग पोलिसांच्या नोकऱ्या जाणार नाहीत म्हणून तिथं अशांतता निर्माण करायची आहे का? म्हणजे 20 गाड्यावर काही झालं तरी कारवाई कराच, हा काय प्रकार आहे? आणि ही ते मात्र खूप मोठी शंका घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण एखादी गोष्ट जर तुम्हाला लपवायची असेल तर कुठली तरी गोष्ट दुसरी दाखवावी लागते. हा या ठिकाणी प्रकार आहे. जर 25,000 तुम्हाला एका ठिकाणी गोळा करायचे असतील त्या स्पॉटला, तर 20 गाड्यावर सुद्धा कारवाई झाली, याचा अर्थ दर दिवस 20 लोक सिग्नल तोडतायत. मग ते कोणीही पकडा, मग त्यांनी करो न करो कोण जाणार आहे? एखाद्या माणसाला जर 200 रुपये फाईन टाकला तर तो काय करणार आहे? पैसे देणार, निघून जाणार आहे. पण काही लोकांवर तरी कारवाई दाखवावी लागेल. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हे जे काही मेसेज देणारी मंडळी असतील, मग मंत्री असेल, कोणी आमदार खासदार असेल, ज्याच्याकडे ते खातं आहे, तो पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या पोलिसांना स्वतःच्या घरी जसा घर कामाला गडी आपण ठेवतो, म्हणजे गड्याप्रमाणे ह्या पोलिसांना ही लोक वागून घेत आहेत का? म्हणजे नोकरी प्रशासनाची करायची आणि लोकप्रतिनिधी मात्र ज्यांच्याकडे हे खातं जाईल, पोलीस खाते किंवा गृह मंत्रालय जाईल, त्यांनी मात्र त्यांच्या मनाप्रमाणे बेकायदेशीर गोष्टी कायद्यामध्ये बसवायच्या. पोलिसांच्या थ्रू, म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून एवढा पैसा जर एका दिवसाला गोळा करत असतील तर हा दंडात्मक येणारा पैसा शासनाच्या तिजोरीत जातोय का? आणि तो जर शासनाच्या तिजोरीत जाणार नसेल तर तो पैसा नेमका कुठे जातोय? आणि जर शासन ज्या लोकांना त्या सुविधा दिल्या पाहिजेत किंवा ज्या लोकांना त्या पैशाचा फायदा झाला पाहिजे, अशा लोकांना तिथपर्यंत ते शासन पोहोचवतंय का? आणि आज जर सगळीकडे शासनाच्या नावाने बोंबा मारत असतील, शासन लोकांची काळजी घेत नाही किंवा शासन लोकहिताच्या गोष्टी करत नाही, आणि मग शासन जर दुसऱ्या बाजूला असा पैसा गोळा करत असेल तर हा पैसा नेमका कुठे जातो? तर मित्रांनो, हे मोठं कोड आहे. हा पैसा नेमका कुठे जातो? आणि एका पंचवार्षिक मध्ये निवडून आलेला आमदार असेल, खासदार असेल, की जो मंत्री वगैरे झाला की मग त्याची प्रॉपर्टी कशी मोठे वाढते किंवा त्याच्याकडे कशा मोठ्या पद्धतीच्या गाड्या येतात किंवा त्यांची गडगंज प्रॉपर्टी कशी तयार होते, हे ह्यामध्ये गमक लपलेला आहे का? शंका आहे. मी नक्की म्हणत नाही, पण शंका येते की नेमकं काय घडते. मग ह्यांना जो काही 2-3 लाख रुपये महिन्याला पगार येतो, त्यांच्या स्वतःसाठी वापरायचा आहे, तो यांना कमी पडतोय का? म्हणून आणखीनही जनतेची पिळवणूक करून किंवा त्यांच्याकडे त्यांची मर्जी नसताना, त्यांची चूक नसताना त्यांच्या खिशाला कात्री लावून ही मंडळी त्यांच्या खिशातून पैसा काढतायत का? म्हणजे सक्तीची वसुली करतायत का? इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून पैसे काढतायत का? आणि जी मंडळी, जी पोलीस मंडळी जर ह्या मंत्र्यांचं, आमदारांचं, खासदारांचं ऐकत असतील, शासन कुठलंही असेल, त्यामध्ये असणारे मंडळी, आज जी काही खासदार अमोल कोल्हेंनी जी काही
त्यांची बाजू मांडली किंवा त्यांना जे दिसतंय ते मांडले, ते बघितल्यानंतर केविलवाना प्रकार होतोय की लोकप्रतिनिधी जर असं म्हणत असतील तर माझ्यासारखं तुमच्यासारख्या मित्रांनो मागणी कोणाकडे मांडायची. आणि अमोल कोल्हे साहेबांना मी विनंती करणार आहे, साहेब तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात, तर आपल्याकडे किती टोल नाके आहेत आणि इथून किती गोळा होत असेल याची चौकशी आपण लावणार का? किंवा या महाराष्ट्र सरकारला तुम्ही जसा व्हिडिओ व्हायरल केलाय, जी हिंमत दाखवली, तसंच या महाराष्ट्र सरकारकडून याचा विचारणा करणार का की एवढं कशाचीसाठी किंवा लोकांवर विनाकारण त्यांच्यावर जबरदस्ती करून सक्तीनं का वसुली चालली, सक्तीनं का वीज गाड्यावर कारवाई करायची, याची उत्तर नेमकी काय, याच्या मागची भूमिका नेमकी काय आणि याच्यातून कोणाचा फायदा होतोय आणि हे कोण करते आणि या पैशाची गरज नेमकी कोणाला आहे आणि खरंच हे लिगली आहे का की शासना जर पैसा गोळा होत असेल तर खरंच शासनाच्या तिजोरीमध्ये जातोय का आणि तो पैसा परत लोकांच्या हितासाठी वापरला जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मला वाटतं लोकप्रतिनिधी द्यावीत. कारण मित्रांनो आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं जर यांच्याकडे मागायला गेली याची उत्तरं ज्या लोकप्रतिनिधीकडे आपण मागायला जाऊ आणि लोकप्रतिनिधी जर यांना सांगणारे असतील किंवा त्या लोकप्रतिनिधीला याचा हिस्सा मिळणार असेल तर तो आपल्याला काय न्याय देणार आहे त्या ठिकाणी? बिलकुल देणार नाहीये. आणि म्हणून अमोल कोल्हे साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय, जनतेमध्ये हा व्हिडिओ व्हायरल करून जी सत्यता आहे तो मांडण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की तुम्ही हे धाडस दाखवलं की व्हिडिओ व्हायरल केला, की सत्य परिस्थिती आहे ती मांडण्याचाही प्रयत्न केला आणि यामधून उत्तर मिळणं अपेक्षित आहे की ही सक्ती करणारे कोण आहेत आणि हे त्याचं नाव किंवा ही मंडळी नेमकं कशासाठी एवढं करतायत याचं उत्तर सुद्धा मिळणं जनतेला अपेक्षित आहे. आणि जर असं होणार नसेल आणि शासनाचा पगार घेऊन ही मंडळी पुन्हा जनतेला लुटण्यासाठी जर असे वेगवेगळे फंडे काढत असतील, असे वेगवेगळे आदेश देत असतील, तर हे आदेशामागचं गूढ नेमकं काय आणि जनतेची यामधून लूट होत नाही का? किंवा जी मी म्हटलंय चौकामध्ये सक्तीनं वसुली चालली, हे माझं म्हणणं बरोबर नाही का? आणि मग ही वसुली कोण करते तर जे शासनाचा पगार घेत आहेत आणि लोकप्रतिनिधीचं ऐकून जनतेच्या खिशातून परत सक्तीनं वसूल करतायत, असे हे लोकगडी नाहीत का? आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मग अशा लोकप्रतिनिधीचं ऐकावं का? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपलं पाहणं एवढंच अपेक्षित आहे की अमोल कोल्हे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्याला उत्तर सुद्धा लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांनी शासनाकडे मागावं, कारण ते लोकांचे प्रतिनिधी आहेत आणि ज्या अर्थी त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलाय याचा अर्थ त्यांना ही गोष्ट खटकलेली आहे. आणि जर हा त्यांना ही त्यांची गाडी तिथे पकडलीच नसती तर त्यांना ही गोष्ट माहीत सुद्धा पडली नसती. मग त्याच्या अगोदर ही गोष्ट चालू होती नव्हती का? तर होती, 100% होती. कारण वसूल केलेच जात आहेत पैसे, दंडात्मक कारवाई होत आहेतच. जर एखाद्या माणसाकडून लायसन नसेल, त्याचे एक्सपायरी झालेलं लायसन असेल आणि त्याच्याकडून 500 रुपये किंवा 1000 रुपये घेऊन त्याला गाडी नंतर सोडली तर 500 रुपये दिल्यामुळं त्याचं लायसन रिन्यू झालंय का? किंवा त्याचं ते लायसन आता असो किंवा नसो 500 दिले की तुझं ओके झालं असं म्हणता येईल का? तर बिलकुल नाही. पण हे सर्व जे चालते ते फक्त लोकांनी चूक झाली पाहिजे लोकांकडून, किंवा चूक जरी नसेल तरी ज्यांच्या हातामध्ये शासन आहे, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्या लोकांकडून काही झालं तरी जे आम्ही म्हणू तसंच झालं पाहिजे आणि आम्हाला पाहिजे तसं लोकांनी वागलं पाहिजे. किंवा ज्यांच्या हातामध्ये आपण सुशासन किंवा शांतता प्रस्थापित करण्याचं काम दिलंय त्याच माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही मंडळी सक्तीनं चौकातून जनतेची लूट करतायत आणि ती लूट करणारे दुसरे तिसरे कोणी नसून ही पोलीस मंडळी आहेत की जे शासनाचा पगार घेत आहेत आणि लोकप्रतिनिधीचं ऐकून किंवा मंत्री संत्री कोणीही असेल त्याचं ऐकून हे करतायत. म्हणून मी आजचं कॅप्शन दिलं होतं, चौकातील सक्तीची वसुली.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचा रिप्लाय मला नक्कीच कळवा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.